नागपूरच्या पारडी भागामध्ये बिबट्या शिरलेला आहे एका घरामध्ये। आतापर्यंत त्यांनी 3 ते 4 नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी पण केलेला आहे। प्रशासनाचं कशा प्रकारे या गोष्टीवर लक्ष आहे? प्रशासन काय उपाययोजना करत आहे? प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे आणि कालच सभागृहात यावर लक्षवेधी देखील झाली होती। त्या परिसराचे आमदार कृष्णा खोपडे यांनी देखील ही बाब उपस्थित केली आणि ही बाब सत्य आहे की मागच्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे बिबट पकडण्याचा राज्य शासनाने एक विक्रम केलेला आहे। शेवटी लोकसंख्या विस्फोट ही एक मोठा प्रश्न जनावरांसाठी देखील झालेला आहे। वाघ आणि बिबट हे इतक्या मोठ्या संख्येने वाढलेले आहे की आता मनुष्य जीवनावर एक खूप मोठं संकट ओढावलेलं आहे आणि त्यामुळे काल सभागृहात या विषयावर सविस्तर चर्चा झाली। माननीय मंत्री वनमंत्री यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्यात त्यांनी सांगितलं की आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे। केंद्र सरकारकडे देखील या संदर्भामध्ये पाठपुरावा सुरू आहे की आता ते शेड्यूल 1मध्ये असल्यामुळे अनेक अडचणी या संदर्भात होत्या, परंतु राज्य सरकार पूर्ण सरकारचं मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्राचे सर्व आमदारांचे हे प्रश्न बिबटचा प्रश्न अनेक बहुसंख्य आमदारांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे हा एक मोठा प्रश्न राज्यासमोर आलेला आहे, संकट आलेलं आहे। यावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना शासन करत आहे आणि कशा पद्धतीने आता काही कालावधीनंतर ही संख्या इतकी वाढणार आहे की अशा पद्धतीच्या घटना सातत्याने वाढत जाणार आहे। जुन्नर भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी संख्या वाढलेली आहे। नाशिकच्या भागामध्ये जंगल नसताना देखील जे ऊस आहे ते अनेक ऊसाच्या पिकामध्ये बिबट लपून बसलेले असतात आणि या परिस्थितीवर आता या अधिवेशनातच रिजन वाईज बैठक राज्य सरकार घेत आहे आणि प्रत्येक रिजनमध्ये अशा पद्धतीचे वन्य प्राणी विशेष करून वाघ आणि बिबटच्या संदर्भामध्ये जे प्रश्न उद्भवलेला आहे याच अधिवेशनामध्ये उद्यापासून पुढच्या 3 दिवसामध्ये रिजन वाईज बैठक घेऊन या विषयावर आवश्यक ते उपाययोजना करण्यात येतात। नागपूरच्या घटनेमध्ये पोलीस प्रशासन आणि वन विभागाकडून काय उपाययोजना केल्या जात आहे? उपाययोजना केल्या जात आहे, परंतु शेवटी जिथे जिथे अशा पद्धतीची घटना घडलेली आहे त्यामध्ये बिबट हा खूप फुर्तीने या ठिकाणी इकडे तिकडे पडत असतो। थोडंसं आव्हान आहे, परंतु आता मोठ्या प्रमाणात पिंजरे प्रत्येक भागात देण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि एका मागील वर्षी ज्या पद्धतीने कोरोनाचं संकट आलं त्या संकटाचा सामना आपण केला, तसा आता मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भामध्ये आणि वाघाचा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि काही भागामध्ये बिबटचा प्रश्न झालेला आहे। यावर समस्या आहे तर त्याच्यावर योग्य उपाययोजना केली जात आहे। ओके, ठीक आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।